औषध या ठिकाणी केलं जात आहे भरत भाऊंना। पंढरीचा जसा पांडुरंग अंगद शहा विनंती आहे आपण मंचावरती यावं। पंढरीचा जसा पांडुरंग तसाच आमचा हा इंदापूरचा पांडुरंग आहे। माणसाला देव पण कधी येतं तर तो समाजाशी एकनिष्ठ असतो, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो, प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस करतो आणि असा हा आमचा इंदापूरचा पांडुरंग म्हणजेच माननीय श्री भरतशेठजी शहा यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषामध्ये उत्साहामध्ये साजरा होतोय। समाज उपयोगी उपक्रम प्रत्येक वर्षी वाढदिवसाच्या निमित्तानं राबवले जात असतात। याही वर्षी वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवलेले पाहायला मिळत आहेत। काल खेळाडूंसाठी शरीर सौष्ठव स्पर्धा मोठ्या जल्लोषामध्ये पार पडल्या। पुणे जिल्ह्यातून, सोलापूर जिल्ह्यातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक काल आपल्या इंदापूर नगरीमध्ये आलेले होते। आज खऱ्या अर्थाने महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। भरत भाऊंसाठी तुळशीचा हार, गुलाब पुष्पांचा हार या ठिकाणी आणलेला आहे। जोरदार टाळ्या वाजवायच्या, एकदा जल्लोष पाहिजे, जोरदार टाळ्या। अरे आपल्या इंदापूरच्या पांडुरंगासाठी जोरदार एकदा टाळ्या। फक्त इंदापूरचा शहराचा विकास कसा होईल, इंदापुरातल्या मुलांना शिक्षणाची संधी, खेळाची संधी, प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम भरत भाऊंनी केलेलं आहे। गणपती उत्सव असू द्या, नवरात्र उत्सव असू द्या, कुठलंही धार्मिक कार्य असू द्या, प्रत्येक कार्यासाठी मोलाचं योगदान भरत भाऊंचं असतं। केक कापून वाढदिवस साजरा होतोय, जोरदार टाळ्या।
चला पुढच्या खेळाकडे जाऊया. आपल्याला आता शेवटचे 2 खेळ घ्यायचे ज्याच्यामधून आपल्याला अंतिम फेरीमध्ये जाणाऱ्या आमच्या ताईंची निवड करायची आहे. आता फोटो काढला ना मगाशी आपण. अरे मम्मी म्हणली, मम्मी काही म्हणल, कॅमेरा ओपन कर. मगाशी काढला, परत आलाय पठ्ठ्या. बरं चला आपण आता पुढचा रंग निवडूया. ब्लॅक. ब्लॅक रंग या, सावकाश या. आणि फक्त 12 जणी हव्या आहेत आम्हाला. 12 6 ब्लॅक. काळा रंग, काळा काळा. तुम्ही थांबा, तुम्ही थांबा, तुम्ही थांबा, थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती जणी झाल्या? नाही 6. अजून 2 जणी या फक्त बस या. आणि तुम्ही 1 जण या. तुमच्यापैकी 1 जण या. ठीक आहे, तुम्ही बसला तरी चालेल. थँक्यू. बस. अरे हे लिकर कोणाचे आले? पटकन घ्या मला. थँक्यू. बाय बाय. चला इकडे 6 चेअर ठेवा, इकडे 6 चेअर ठेवा. आपापली जोडी निवडा, पार्टनर निवडा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. एक आपली जोडी निवडा. जोडी पार्टनर निवडा. निवडला? आपली आपली पार्टनर निवडली. परफेक्ट. आता जिला धावपळ करणं शक्य आहे त्या पार्टनरनी इकडे जा, आणि जिला एका जागी बसायचं त्या पार्टनरनी इकडे या. जिला धावपळ करणं शक्य आहे तिने तिकडे जा, जी एका जागी बसणार आहे तिने इकडे या. परफेक्ट. आता या खुर्चीच्या मागे जाऊन थांबा. हा बसू नका, तुम्हाला खुर्चीच्या मागे जाऊन थांबायचं. मागे जाऊन थांबा, खुर्चीच्या मागे थांबा. मॅडम मागे थांबा. करेक्ट. 1 2 3 4 5 6. तुम्ही आपल्या आपल्या पार्टनर समोर आहात का हे एकदा चेक करा. जोडी समोर थांबा. बरोबर, तुम्ही तुमच्या पार्टनर समोर आहात. तुमची पार्टनर हीच आहे, बरोबर आहे काकू? तुमची हो मॅडम, हीच आहे तुमची. तुमची बरोबर आहे, बरोबर आहे. ओके. इथे खेळ एकदम सोपा आहे. इथे टिकल्यांचे पाकिट आम्ही ठेवलेले आहे, जी आपण कपाळावरती लावतो ना. वेळ असेल 2 मिनिटांची. इकडच्या पार्टनरने एका वेळेला 1 टिकली घेऊन आपल्या पार्टनरच्या तोंडावरती कुठेही लावायची आहे. 2 मिनिटात ज्यांच्या चेहऱ्यावरती जास्त टिकले असतील ती जोडी पुढे जाणार आहे. ओके. चला खेळ कळलाय तुम्हाला? खेळ कळला काकू? ओके. टिकली लावायची, चेहऱ्यावरती कुठेही लावा. नियम फक्त एक आहे की एका वेळेला एकच टिकली उचलायची. खुर्चीच्या समोर या. आता खुर्ची हलवू नका, खुर्ची तिथेच राहील. खुर्ची पुढे घ्यायची नाही, तुम्ही जागचं उठायचं नाही. चेहऱ्यावरती कुठेही टिकली लावा, पण एका वेळेला एक हातात घेऊ नका. आत्ताच टिकली काहीच करू नका. यांच्याकडे बघा, ओय इकडे बघा. चला चेहऱ्यावरती कुठेही लावा. एका वेळेला एकच टिकली. वेळ असेल 2 मिनिटांची. म्युझिक. त्यांच्या हातात नेऊन नाही द्यायची, तुम्ही लावायची. तुम्ही हात सुद्धा लावायचा नाही टिकलीला. तुम्ही काहीच करायचं नाही, तुम्ही फक्त बसून राहायचं. किती टिकली आपल्या चेहऱ्यावरती लागतात हे बघायचं फक्त. ओके. चला तुमची वेळ सुरू. बाळकृष्ण आणि मोघे एका वेळेला एकच टिकली. ज्यांनी 2 टिकल्या उचलल्या ती अख्खी जोडी बाद असेल. त्याच्यामुळे तुमच्या पार्टनरला तुमच्यामुळे बाद व्हावं लागेल. त्यांना सांगा की एका वेळेला एकच टिकली उचल. ओके. 3 2. ओ थांबा, ठेवा आता नाही. इकडे बघा, हाताची घडी घाला, हाताची घडी घाला. ओके. 3 2 1 स्टार्ट. वेळ फक्त 2 मिनिटांची. एका वेळेला एकच टिकली. एका वेळेला एकच टिकली. 2 चालणार नाही. वाजत राहतय ग. एका वेळेला एकच टिकली. तुझ्या जॉनीच्या झाडावर मन भरली घेतय ग. तुझ्या जॉनीच्या झाडावर मन भरली घेतय ग. शेवटचा 1 मिनिट राहिलाय. धावपळ करा. शेवटचा 1 मिनिट राहिलाय. तुझ्यामुळे केलंय चेकिंग. आला साऊंड जातो ट्रेकिंग. माझ्या पुढे 40 सेकंद राहिले. इकडे टिकले आहेत ना?
सेकंद. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. थांबा 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 थांबा. तुम्ही मागे जा, तुम्ही तिकडे जा. तुम्ही सगळ्याजणी उभे राहा आणि इकडे चेहरे करा. कांजणे आलेल्या इकडे बघा. उभे राहा. इकडे या. दाखवा यांना चेहरे जरा. दादा आहे दादा. वा 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 दादा. तुम्ही पण तिकडे जा. आज यांना घरी गेल्यावर मिस्टर म्हणतील कुठे तोंड लाल करून आली. इकडे या. ताई इकडे या. ते काय करताय? पडली चिकटवली होती का? ठीक आहे, इकडे या. आपण आता एक टिकली मोजूया. हा बापरे, घाबरायला होतं मला थोडं. दादा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. चांगला आहे आकडा. कुणाची तरी एकीची पार्टनर होती, ती जवळजवळ कपाळाला भोग पडेल एवढं जोरात चिकटवत होती. कोण होतं? तुम्ही होतात ना. तुम्ही इतकं जोरात 11 टिकल्या ना तुमच्या. किती? 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2. एकावर एक कोणी लावले हे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11च. पहिला इथेही 11. 1 2 3 4 5 6 7 8 9 4 5 6 7 8 10 11. अरे 11 ठरवून लावला काय तुम्ही? 11. कोणाचं तरी 12 निघावे म्हणजे आम्हाला कसं एक जोडी मिळेल. 1 2 3 4 5 6 7 8. 3 कमी. 1 2 3 4 5 6 7 8. तुमची जोडी आणि तुम्ही बाद आहात. कोण आहात? तुमच्यासोबत. ठीक आहे. आता ही पुढची यांनी मात्र यांची पार्टनर कोण आहे? चेहऱ्याचा पुरेपूर वापर करून घेतलाय. कोण आहे तुमची? तुम्ही ना. मग यांची पार्टनर कोण आहे? तुम्ही आहात का? बर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एका टिकलीने आपला कार्यक्रम. 1 2 3 4 5 6. त्याच्यामुळे 10 6 वाल्या आउट. ज्या 11 वाल्या तिघी जणी आहेत तुम्ही आता टिकल्या काढल्या तरी चालतील आणि तुम्ही तुमच्या पार्टनरसह इकडे या. ओके चला, काढल्या टिकल्या. आता ज्यांनी टिकल्या लावून घेतल्या त्या ह्या बाजूला या आणि ज्यांनी धावपळ केली त्या ह्या बाजूला या इकडे. परीक्षा सगळ्यांची झाली पाहिजे. तुम्ही इथे बसा ताई. तुम्ही तिथे बसा ताई. बसा ताई, तुम्ही इथे बसा. आणि तिसरी कोण आहे? तिसरी कुठे गेली? ताई तुम्ही मगाशी तुमची पार्टनर कोण आहे? ही. मग ही तुमची कोण राहिलं? एक जण. तुम्ही आता टिकली लावली होती ना. हा मग तुम्ही इकडे बसा. ताई तुम्ही इथे बसा ना. उठलात कशा? तुम्ही इथे बसा ना ताई. हा तुम्ही इथे बसा ताई. करेक्ट ताई. तुम्ही सगळ्यात शेवटचं. नाही इथेच बसा. बरोबर आहे. काय करावं गड्या? हा 1 2 3. तुमच्यासोबत आता टिकल्या ठेवले. आता ते आधी उचलू नका. खाली ठेवा. आता तुम्हाला वेळ मात्र कमी आहे. फक्त 1.5 मिनिट आहे. या 1.5 मिनिटात तुम्हाला या टिकल्या त्यांच्या चेहऱ्यावरती लावायच्या आहेत. जे त्यांनी केलं ते तुम्हाला करायचंय. वेळ फक्त आहे 1.5 मिनिटांची. एकदा जोरदार टाळ्या वाजवा या आमच्या सगळ्या पुढच्या खेळातल्या महिलांसाठी. 3 2 1. म्युझिक प्लीज. एका वेळेला 1. तुम्ही मदत नाही करायची. शेवटचे 30 सेकंद.
चला आपण मोजूया. ती पडलेली एक मी गृहीत धरतो. थांबा, एक 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 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7. हो ती पकडली पडलेली 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7. 7 वाल्या या 2 जोड्या थांबा, उरलेल्या जोडीने गेलात तरी चालेल. आता खेळ एकदम सोपा आहे. स्पंजिंग बॉल द्या जरा आम्हाला, स्पंजिंग बॉल द्या. हा हो काढा. मग काढून तशाच घरी जातात काय? मला शिव्या पडतील. तुमचं काय? आता 4 जणी राहिल्यात ना, शाबास. खेळ जरा वेगळा खेळूया आपण. एक काम करा, हॅलो. हा खेळ एकदम सोपा आहे. या जरा पुढे या 4 जणी. खेळ एकदम सोपा आहे. तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 असे जास्तीत जास्त टप्पे याच्यावरती करायचे आहेत, जे आपण घरात मुलं करतात ना. ज्या जास्त करतील त्या शेवटच्या खेळात जातील. पहिला मान तुमचा, द्या तो बॉल. पुढे या ताई, या इकडे. जास्तीत नाही, आता सेपरेट. तुम्ही आता एक एकटा खेळत आहात. ओके, आता जोडीची काही लक्षात नाही, असं काही नाही. आता तुम्ही तुम्हाला पैठणी मिळाल्यावर एकटीच घेऊन जाणार ना का? दोघी नेसणार हो दादा. हा चला. 3 2 1 शांतपणे खेळा. 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 4 5. 1 मिनिट थांबा 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 थांबा. इकडे या, पुढे. जागेवर हल्लात तरी हरकत नाही, पण टप्पा पूर्ण पडला पाहिजे. ओके. 1 2 3 स्टार्ट. तुम्ही मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 16 17 18 19 20 21 22 22 टप्पे. तुम्ही एक झेल लावतात, पण ठीक आहे, आपण तो गृहीत धरूया. ठीक आहे, 22. तुम्ही या ताई. ओके ओके, नो चिडू नका माझ्यावर. मी हातच लावला. अरे हो, इकडे पुढे या, पुढे या, पुढे या. 22च्या पुढे जायचं आपल्याला. 3 2 1 खेळा. 1 मिनिट थांबा. असं म्हणायचं नाही, मी जिंकणार म्हणायचं. 44 मारा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ठीक आहे, तुम्हाला किमान 15च्या पुढे जायला लागेल. 22च्या पुढे गेलात तर उत्तमच. चला 3 शांतपणे खेळा. डोकं शांत ठेवा, त्याच्यावर लक्ष ठेवा. 3 2 1 खेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 36. लग्नाच्या वेळी नक्की तुमचे 36 गुण जुळले असतील. बरोबर 36 टप्पे पाडले. या पुढे. आता तुम्हाला 36च्या पल्याड जायचंय. पुढे या. हे बघा, मी असाच एकदा खेळ घेत होतो. एक अशाच आजी आल्या होत्या. त्या म्हणल्या ह्यांनी 56 केले, माझे काही तेवढे होत नाही. मी त्यांनी 160 केले होते. तर 36चा आकडा काही फार अवघड नाही. तुम्ही 51 करणार असा निर्धार करा आणि पूर्ण लक्ष त्याच्यावर द्या. शांतपणे खेळा. अख्खं मंच तुम्ही वापरू शकता. छान टप्पा पाडा. हो की नाही? नवऱ्याला कसं आपण टोलवतो, है की नाही? आपल्याला अनुभव असतोच की नाही? छान. मग हे बघा, हे आपल्या मिस्टरांचं नाव काय? संतोषरावला द्या दणक्याने असं मस्त. मला त्रास देतोस का असं म्हणा. 50 काय 100 होते. आलेत का संतोषराव? मारतील मला धरून बरं उगीच. इंदापूर मधून मला जाऊ दे. शांतपणे कॉन्सन्ट्रेट करा. 36च्या पुढे जायचं. 3 2 1 खेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 68 69 70 71 रात्रभर खेळतात काय? 75 76 77 78 79 80 81 82 जा तसंच घरी. 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100. मी म्हणलं की नाही, फार भारी. धन्यवाद. तुम्ही बसलात तरी चालेल. आपलं नाव काय ताई? वर्षा संतोष भराट. वर्षा संतोषरावला लईच मनावर घेतलं तुम्ही. हा 100 टोले. नवऱ्याचं नाव घेतलं की किती टोले मारता आले बघा ना. टोल्यांची वर्षाच झाली.
किती खुन्नस असते ना तुमची नवऱ्याविषयी. माझ्या बायकोला जर माझं नाव घेऊन टोले मारायला सांगितले ना ती 2000 तर किमान मारिली. मला वेळ देत नाही, मला बाहेर नेत नाही, बाकीच्या बायकांसोबत असतो, हिरोईन बरोबर वेळ देतो, तिला मिठी मारतो, तिच्या बरोबर नाटकात काम करतो, बाहेरच्या पोरांना सेल्फी देतो, त्यांच्या बरोबर जेवतो. असं 2000 तर किमान होतील आमचे. असं जाऊ द्या. मगाशी मला काही लोक म्हणाले की तुमची आईवरची कविता ऐकवा. ती कविता ऐकवतो तुम्हाला. बघा काय, मला नेहमी असं वाटतं की आपण सगळ्या लोकांमध्ये सगळ्या लोकांना सॉरी म्हणतो, थँक्यू म्हणतो, त्यांच्यावरती प्रेम करतो, पण आपली जी आई असते, जी आयुष्यभर आपल्यासाठी झटत असते, आपल्यासाठी खस्ता खाते, तिच्याविषयी फार कमी वेळेला आपण एक्सप्रेस होतो. खरं सांगा, आपण आपल्या आईला आय लव्ह यू कधी म्हणतो का? कधीच नाही. कितीही पगार असला तरी आईसाठी आपण कधी गिफ्ट घेऊन जातो का? कधीच नाही. कितीही देवासमोर आपण गेलो, आपण स्वतःसाठी मागतो, मुलांसाठी मागतो, बायकोसाठी मागतो, पैसा दे म्हणतो, पद दे म्हणतो, मंत्रीपद दे म्हणतो. आपण देवासमोर जाऊन आईसाठी कधी काही मागतो का? कधीच नाही. जगातला सगळ्यात दुर्लक्षित प्राणी आपल्या आयुष्यातला, जिला आपण कधीच थँक्यू सुद्धा म्हणत नाही, ती आई. त्या आईवरती मध्यंतरी मी काही लिहिलं होतं आणि ते तुम्हा लोकांचं मोठेपण की तुम्हाला ते खूप आवडलं, ते व्हायरलही झालं. तर ती कविता तुम्हाला ऐकवतो. बघा आवडतीये का? मोबाईल बंद ठेवा. तुम्ही प्रत्यक्षात ऐकली तर मला जास्त आनंद होईल. यातला शब्द मी माझ्या अनुभवातून लिहिलाय. मला असं वाटतं किती आपल्याला पॉप्युलॅरिटी मिळाली, लोकांनी सेल्फी काढले, मालिकेमध्ये दिसलो, नाटकात काम केलं, किती ऑटोग्राफ घेतले, तरी आईपेक्षा मोठे या जगामध्ये काही नाही. बसलेल्या सगळ्या पुरुषांनी ऐकली तरी सुद्धा बघा मी असं लिहिलं होतं की आज म्हणलं स्वतःला जाब विचारावा. नीट ऐका शांतपणे. आज म्हणलं स्वतःला जाब विचारावा, आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलोय ना आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण पहाटे उठलोय ना आई दुपारी, असं कधी घडलंय? बरं, आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय? तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता? तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता? बरं तुम्ही सांगा, तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता? आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केलीये? आई करते देवाकडे, आपण करतो का? आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केलीये? पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आलीये? तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून देतो. आई बोलवते, उठून उठून सगळ्या मित्रांना बोलवते, पोराच्या मैत्रिणींना बोलवते. आपण हे करतो का? तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून देतो. तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो? तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून. आपण काही नाही केलं पण आपल्या बाळाला कोणी बोललं की तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून. आपण बोलताना विनाकारण शिव्या आईवरून. लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते, कधी नशिबापुढे, देवापुढे, दैवापुढे. लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते, पण स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते. आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागा ना. आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागा ना. तिचा खडबडीत हात हातात घेऊन एकदा बघा ना. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते. तुम्ही आमदार व्हा, खासदार व्हा, नगराध्यक्ष व्हा, कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते. आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. अरे उगाच कशाला ते अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता? उगाच कशाला ते अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता? आईच्या पोटी जन्माला येताना देव कुठे म्हणता? आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. तुम्ही रात्री 1:30ला फोन केला तरी तिचा पहिलाच प्रश्न असतो, तू खाल्लंस का? तू बरा आहेस का? आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी. आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी. नका करू स्पर्धा कुणाशी, नको कुणाचा हेवा. आजकाल एवढं स्पर्धेचं युग आहे, पण नका करू स्पर्धा कुणाशी, नकोच कुणाचा हेवा. जग जिंकायचंय का तुम्हाला? आईच्या पायावर डोकं ठेवा. जग जिंकायचंय का तुम्हाला? आईच्या पायावर डोकं ठेवा. धन्यवाद. आज इंदापूरमध्ये येऊन खरंच छान वाटलं. आता एक शेवटचा महिलांचा ग्रुप आपण घेऊया, त्याच्यातून एक ताई आल्या की आपण फायनल कडे जाऊया. चला, कोण आता येणार? आता रंग कुठला? हिरवा झाला, लाल झाला, पांढरा झाला, काळा झाला, आता पिवळाही झाला. आता
हा चला निळा, निळा रंग, निळा 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 निळा. थांबा 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 थांबा, निळा निळा. एक जण या, 2 जण या, 3 4. थांबा, ह्याच्यात निळा नाहीये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. बस बस बस. तुम्ही परत आलात का? नाही ना, तुम्ही बसा, मी पुढच्या वेळेला बोलतो, पुढच्या खेळात बोलतो. बसा बसा, जमेल तसं आपण. बरोबर आहे, पण मी रंगाप्रमाणे आता बघूया. हे काय लगेच सेल्फी सुरू झाला काय? अरे बाप. 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. चला, एक एक जोडी निवडा. तुम्ही बसा. बरं बरं, थँक्यू ताई, थँक्यू ताई, थँक्यू. एक एक जोडी निवडा, एक एक जोडी निवडा. निवडली. आता या दोघींमध्ये ना आपण जोडी जोडीचे गेम घेऊया. जरा वेगळा प्रयत्न करूया. तुम्ही दोघी या इकडे, मध्ये या, या इकडे. बघा, हा खेळ थोडासा इंटरेस्टिंग आहे, नीट बघा. आता काय आहे, तुम्ही कधी भांडलाय कोणाशी? नाही. तुम्ही भांडलाय? नाही. खोटं काय बोलता? हा, अहो सोबत थोडंफार. तुम्ही कोणाशी भांडला? नाही. नवऱ्याशी नाही भांडला? बरं, ऐका ना, इकडे या, इकडे या, इकडे या. तुमचं नाव काय? पूजा. तुमचं? पूजा आणि हर्षदा. तुमच्या यांचं नाव? पांडुरंग. तुमच्या यांचं नाव काय? सोमनाथ. सोमनाथ. हर्षदा ताई, सोमनाथरावांच्या खिशामध्ये यांचा फोटो सापडलाय. हा, बरं, बस बाळा. हा, आता काय आहे, गंमत अशी झाली, सिच्युएशन अशी आहे, सोमनाथरावांच्या खिशात यांचा फोटो सापडलाय आणि पांडुरंगरावांच्या खिशात यांचा फोटो सापडलाय आणि तुम्हाला यांच्याशी भांडायचंय. जे मनात येईल ते बोला. हा, आणि ज्या चांगल्या भांडतील त्यांना आम्ही पुढच्या खेळात घेऊन जाऊ. हा, या पुढे या. चांगलं भांडायचंय. महिलांचं आवडीचं काम असतं की नाही. आहोंची तर आपण किती भांडतो, त्यांना लाजायचं काही कारण नाही. समजा खरंच सापडला सोमनाथराव, तुम्ही ते चप्पलच काढत आली की नाही, हो की नाही? अगदी तेवढा हाणामारीपर्यंत नका नेऊ, तोंडाने भांडा. हा, या पुढे या. काही लाजायचं कारण नाही, भांडायचंय. नवऱ्याच्या खिशात त्यांचा फोटो सापडतो म्हणजे कसं काय? राग आला पाहिजे तुम्हाला. इकडे पुढे या आणि दोघींनाही अलीकडे अलीकडे या, अलीकडे या. 5-5 वाक्य बोलायची संधी आहे. 5 वाक्यामध्ये 4 मुंड्या चित करून टाका. तुम्ही सुद्धा 5 वाक्यामध्ये. डोळ्यामध्ये आग आली आहे, कमॉन, भांडायचंय तुम्हाला. हा, पहिलं वाक्य तुमचं. तुमचं नाव काय? हर्षदाचा फोटो सापडलाय. तुमचं नाव काय? पूजाचा फोटो सापडलाय. चला भांडा. पहिली ओळ. तुझा फोटो कसा काय माझ्या नवऱ्याच्या मोबाईल मध्ये सापडला? मोबाईल मध्ये नाही, खिशामध्ये सापडलाय. गडबड करू नका. पूजा ताईंना चांगलं झेजारून ठेवा. असं कसं होतंय? चला, पहिली ओळ. तुझा फोटो माझ्या नवऱ्याच्या खिशामध्ये कसा काय सापडला? द्या हर्षदाला उत्तर. मला काय माहिती, तुझ्या नवऱ्याला विचार की. कसं घरातलं बाहेर यायले. हीच ती संधी आहे. कमॉन, कीप इट अप. इकडे या. आता काय आहे, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर नाही द्यायचंय. तुमचं वाक्य तुमचं बोलायचंय. हा, आता हे उत्तर झालं. तुमचा पांडुरंगरावांचा जो राग आहे तो यांच्यावरती काढायचा आहे. पूजाचा, हर्षदाचा फोटो सापडतो म्हणजे काय चेष्टा आहे का? किती राग येईल आपल्याला. माझ्या बायकोनी तर मला म्हणजे असं हे करून. या इकडं. चला, ही आता प्रॅक्टिस झाली. आता खरी खरी बॅटिंग. हा, पहिलं वाक्य तुमचं. अलीकडे या, अलीकडे या ना, भांडताना जवळ इकडे या. हा, इंदापूरचा एखादा खास शब्द असेल ना, तोही वापरा. हा, पहिलं वाक्य तुमचं. त्या थेरडीचा फोटो माझ्या नवऱ्याच्या खिशात कसा काय सापडला? या काळीचा फोटो माझ्या नवऱ्याच्या खिशात कसा काय सापडला? यांना आल्यावर बघावंच लागल, यांच्या खिशात तिचा कसा काय फोटो सापडला. कोण आहे ती पूजा? भांडा ना तुम्ही. नवऱ्याच्या खिशात हिचा फोटो, तुम्ही हसताय. तुम्हाला चालतं का? बरं, तुम्हाला ही कुठल्या अँगलला काळी वाटली? चला बोला पटकन, भांडायचं तुम्हाला. काय हो, तुम्ही आहोवर कशाला राग काढता? हिच्यावर काढायचा आहे.
सवयीप्रमाणे वागू नका, हिच्याशी भांडा. चला पटकन, वेळ नाहीये, नाही तर दोघींनाही बाद करेन मी. आता शेवटचे 3 मिनिटं राहिलेत, एक एक वाक्य. ए तुला नवरा नाही का ग माझ्या नवरीच्या मागे लागलेस? मी यांना आल्यावर विचारतेस ती पूजा कोण आहे, नेमकं तिचा फोटो तुम्ही खिशात मिरवताय. आणि तिला रागवण थोडं, नवऱ्यावर सगळा राग. होय ग, तू कशी काय ती माझ्या नवऱ्याच्या खिशामध्ये फोटो ठेवायला देतीस? होय ग, तुला लाज नाही वाटत फोटो माझ्या नवऱ्या बरोबर काढायला? होय ग, कुठं काढला हा फोटो तुम्ही? सांग बरं मला, मी बघतेच आल्यावर नवऱ्याला माझ्या. तुला काय काम धंदा नाही का ग, नुसतीच फिरते दुसरीच्या नवऱ्यांबरोबर? होय ग, तुझ्या काय नवऱ्याला लक्ष ठेवायला येत नाही का तुझ्यावर? माझ्या नवऱ्याच्या खिशात फोटो काढस तर काय झोपतो काय तुझा नवरा? तुझ्या नवऱ्याला घरात बांधून ठेव का, दुसऱ्याच्या बायांच्या मागे लागतो? तुझ्या नवऱ्याला बांधून ठेव ग. आणि तुझ्या नवऱ्याला पण सांग, स्वतःची बायको घरात असताना दुसऱ्याच्या बायकोकडे नजर नाही टाकायची, बहीण म्हणून समजायची. तुला 2 मुलं आहेत ना ग, कशाला दुसऱ्याच्या नवऱ्याच्या मागे लाग काय सांगतेस? यांना 2 मुलं ती खबर तुम्हाला कशी आली? नाही नाही, मला एकच मुलगा आहे. तुम्ही 2 कोण चांगलं भांडलंय, ह्या का ह्या म्हणतात असे हात वर करा, आणि ह्या म्हणतात असे हात वर करा. अच्छा, आता शेवटचे 3 वाक्यांची संधी आहे. यांच्या बाजूने कौल जास्त आहे. शेवटचे 3 वाक्य. पहिलं वाक्य, तुझ्या नवऱ्याला लक्ष ठेव, नाही तर बघ सांगते बघ, माझ्या नवऱ्याला पण सांगेन आणि तुझ्या नवऱ्याला पण सांगेन मी चौकात येऊन. चौकात काय, पाणीपुरी? परत जर तुझा नवरा माझ्या नवऱ्याच्या मागे लागला ना, तुझ्या नवऱ्या नवऱ्याची जोडी लावली आहे. वेगळा दोस्ताना सुरू झाला. शेवटची संधी. परत जर तू माझ्या नवऱ्याच्या मागे लागली ना, झिंजे उपटून हातात देईल तुझ्या. परत जर तू माझ्या नवऱ्याच्या मागे लागलीस ना, तर थेडे दाखवतेस तुला. ये तू माझ्या दारला. ज्यांना वाटतं ह्या जिंकल्या त्यांनी जोरात टाळ्या वाजवा, आणि ज्यांना वाटतं ह्या जिंकल्या त्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. मला असं वाटतं या खेळामध्ये या विजेते आहेत. पण धन्यवाद, तुम्ही खूप छान भांडलात. तुमची पैठणी घ्या आणि स्थाना पण नवा. थँक्यू ताई. पण तरी तुम्हाला ही काळी कशी वाटली मला हे अजून कळलं नाही. एवढ्या गोऱ्या पाण्यात आमच्या ताई. तुम्ही जरा बाजूला थांबा. आता तुम्ही 2 जण या 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 वेगळा खेळ खेळा. या 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 काही लाजायचं काम नाही. या पटकन. सैराटचं गाणं आहे तुमच्याकडे, झिंगाट. दुसरा गेम, झिंगाट वरती नाचायचं. जी चांगली नाचेल ती पुढे जाईल. हा चला 2. हा हा बरं, ते हे बाई एवढ्या ते यांच्या फरमाईशी आहेत. झापझूप काय ते लावा म्हणे. चेहरा वेगळा असतो, मागणी वेगळी असते. झापझूप हा कुठली लावताय? ते लावा. यांना सैराट पाहिजे, यांना जा. एकत्र नाही नाचायचं, वेगवेगळं नाचायचं. आधी तुम्ही तुम्ही थांबा. आधी तुम्ही वाजत राहतंय ग, दिला तर झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतंय ग, दिला तर झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतंय ग.
लेझिम कुठं खेळून आल्या? आणि तुम्ही त्या ऋतिक रोशनची स्टीप झापचूकला कुठून लावली? कोण जास्त चांगल्या नाचल्या? परत एकदा ह्याचे परीक्षक तुम्ही आहात. या ज्या छान नाचल्या असं वाटतं त्यांनी टाळ्या वाजवा. ह्या छान नाचल्या असं वाटतं त्यांनी टाळ्या वाजवा. धन्यवाद. तुम्ही बसलात तरी चालेल, तुम्ही मागे थांबा. पुढची जोडी या. या भांडण. अरे बापरे, काही म्हणतात यांच्या तब्येतीकडे बघून यांना भांडण द्या म्हणे. बघा असं लोक काही फरमाईश. बरं, तुम्हाला वेगळा खेळ. चला, छानसा उखाणा घ्यायचा. त्या उखाण्यामध्ये इंदापूर शहराचं नाव आलं पाहिजे. ज्यांचा उखाणा चांगला त्यांना आम्ही पुढच्या खेळात घेऊन जाणार. आमचे गेम आम्ही ठरवणार. उखाणा घ्यायचा. पहिले कोण? मी तुम्हाला दोघींनाही वेळ देतो 10 सेकंदाची. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 स्टार्ट. उखाणा. मी माईक धरतो. इंदापूर तालुक्यात, इंदापूर माझंच गाव. गावात बांधते माडी, माडीत निसते साडी, साडीला लावते चाप. शिवरा माझा बाप, पाण्याला निघाल्या गवळणी. मुक्ताबाई दोंडाबाई माझ्या मावळणी. दारात होती जाई, काशीबाई माझी आई. दारात होती पंती, मच्छिंद्ररावाचं नाव किती सौभाग्य होती. इंदापूर बळच घुसवलंय ना. आशिया खंड, भारत देश, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा, इंदापूर तालुका, शेटफळ हवेली माझे गाव. गावात बनते माडी, माडीवर नसते साडी, साडी लावते चाप. अर्जुन भोसले माझा बाप. दारात होती जाई, सुशीला माझी आई. पाण्याला चालली गवळण, द्रौपदी माझी मावळण. गळ्यात घालते चैन, मायादेवी माझी बहीण. नाव घेते हौशी, अक्षय पंकजची मावशी. नाव घेते नावाडी, महेंद्र भोसलेची धवाडी. नाव घेते काशी, हनुमंत गजरमलची भाची. पाण्यात होती नाव, माधव, रवी आणि नाना माझे भाऊ. भावाच्या हातात बत्ती, सूर्यकांत चव्हाण माझे पती आणि मी त्यांची सौभाग्य होते. मला या सगळ्यात काय आवडलं माहिती का? बत्तीला पती जोडून टाकलं. फार छान. यांचा उखाणा चांगला होता असं किती लोकांना वाटते? टाळ्या वाजवा. आणि यांचा चांगला होता असं किती लोकांना? धन्यवाद. तुम्ही बसलात तरी चालेल, तुम्ही पुढच्या खेळासाठी थांबा. आता ह्या दोघींना, तुम्ही दोघी इकडे या. पुढे या. हा, 5 यांना द्या, 5 यांना द्या. त्यांना पण. ताई थांबा, हेच 5 राहू द्या. इकडे या ताई, तुम्ही इकडे थांबा. इकडे या. हा, तुम्ही तिथे थांबा. बस याच अंतरावरून यांना 5 बॉल मारायचे आहेत. जास्त लागले तर तुम्ही पुढे जाणार आणि ते तुम्हाला चुकवायचे आहेत. सेम खेळ तुमच्यासाठी सुद्धा. यांना ते लागलेच पाहिजेत. ओके, चला स्टार्ट. एक चुकलाय, 2 चुकवलेत. नेम धरून हाना ना, नवरा समजा त्यांना. बरोबर लागला. मला माहिती तुमच्या मनात काय चालू असतं. 3 पैकी 1 लागलाय. नवऱ्या थांबा, डोळे झाका, डोळे झाका, डोळे झाका. हाना साहेबांचा चेहरा डोळ्यासमोर. आता डोळे झाकून हाणला तरी लागल. 3 पैकी 1च लागलाय फक्त. 4 पैकी 1 लागलाय. आता एक शेवटची संधी. पाच पैकी 2 लागले. बरोबर. आता तुम्ही तिथेच थांबा. आता ह्यांना 5 बॉल द्या. तुम्ही तिथेच थांबा. लांब जायचं नाही, अंतर तेवढंच पाहिजे. अलीकडे या थोडं. करेक्ट. तुम्ही थोडं तिकडे सरका ताई. बस. आता ह्यांना मारा. चला. तुम्हाला थोडं थांबा ना, थोडं दम धरा. किमान 3 मारायचे. 1 झाला, 1 हुकलाय. मारा. हर 2 त्यांच्या हातात द्या. अजून 3 संधी आहेत. नीट खेळा. 3 पैकी 3 लागले पाहिजेत. त्यांनी 2 नंबर मिळवलाय. हा नाही, आता हे दोन्ही मारायला लागतील तर टाय होईल, नाहीतर तुमची संधी हुकली. शाबास. आता 1च राहिलाय. मारा, मारून दाखवा. व्हेरी गुड. त्यांनी 5ही बॉल चुकवलेत. तुम्ही बसलात तरी चालेल. या आम्हाला पुढच्या खेळात हव्या आहेत. कोण आहेत आता? हा, त्या इकडे बसा ताई. आता पुढची जोडी या. कोण आहे पुढची जोडी? या. व्हेरी गुड.
येस, आता तुमच्यासाठी खेळ वेगळा आहे. जास्तीत जास्त उड्या ज्या मारतील त्यांना आम्ही पुढच्या खेळात घेऊन जाणार. एका वेळेला एक, म्हणजे आम्हाला कसं मोजायला सोपं पडेल बरं का. आधी त्यांचा नंबर उद्या, मग तुमचा. एका वेळेला एक पडणार नाही. या ना तुम्ही, या ताई पुढे या, ताई पुढे या. इथे इथे, हा इथे लेवल, हा करेक्ट, ठीक आहे ठीक. मग इथे गेला, इथे लेवल आहे म्हणता, इथे करा, हा इथे हा लेवल. चला सावकाश खेळा, धडपडू नका, सावकाश खेळा. म्हणूनच चला 3 आणि हळूहळू तुमच्या सोयीनी, अगदी तब्येतीने काळजी घेऊन मारा. कॉन्सन्ट्रेट करा. चला 3 2 1 सुरू. 1 2 3 4 5 6 7 8 8. आता तुम्हाला 3 संधीचे मिळून मी काउंट करणार आहे. अजून 2 संधी आहेत, 8 झाल्यात. चला पुढची मी अधिक करणार त्याच्यामध्ये. यांच्या 8 झाल्यात. पुढे साडी नेसल्यामुळे मी 3 संधी देणार आहे. सावकाश, टेक केअर. परत चला 3 2 1 स्टार्ट. 9 10 11 12 ते 12. अजून शेवटची संधी. किमान 10 झाल्या पाहिजे त्याच्यात. साडी त्यांनी नेसली म्हणूनच मी ती जोडी निवडली. 12 झाल्यात. 12. चला 1 2 3 12 अधिक. खेळा, स्टार्ट. 13 14 15 16 17 18 19 19 झाल्या. धन्यवाद. आता तुम्ही या. दोन्ही पायाची मारा, एका पायाची मारा, बिन पायाची मारा, हा हवेतली मारा, स्टेजवरची मारा. नाही नाही, प्रॅक्टिस बिक्टिस काय नाही. हा बरं बघा ना. हा आहे ना. अरे बापरे, एकदा हाईटला बघते म्हणे. आणि समजा पुरली नसेल का वाढवणार होता काय? दुसरी घे. बरं चला, त्यांच्या 13 झाल्या ना. 13 ना, किती? 19. हा पुढे, त्याच्या पुढे गेलं पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबा, 9 झाल्यात. 10वी चुकली. आता अजून 2 संधीमध्ये 9 अधिक. पुढे 10 11 12 13 14 15 15. 14 झालेल्या आहेत. ही मी मोजणार नाही कारण ती अडकली. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला किमान 4 अधिक करावे लागतील तर त्यांच्या पुढे तुम्ही जाल. ओके चला, 15 झालेले आहेत. सॉरी 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. थांबलात तरी चालेल. 31. धन्यवाद. तुम्ही बसलात तरी चालेल. तुम्ही पुढे या. काय झालं? धन्यवाद, थँक्यू ताई, बाय बाय. या. आता या दोघींना काय सांगावं गड्या? हो ना, ह्यांना तुम्हाला कुस्ती सांगतो. हा हा चालेल. द्या द्या बकेट द्या आम्हाला छानपैकी 2. तुम्हाला एकदम सोपा खेळ देतो. बकेट मध्ये बॉल टाका. ओके नाही? थँक्यू. तुझ्या मनातले का लेडीजच्या मनातले? त्यांच्या. आज हो द्या. एका वेळेला एकच द्या. समान अंतरावरती थांबा. हा अगदी एका अंतरावरती थांबा. थोडे अंतर पुढे मागे नको, कमी जास्त नको. ओके. हा हा चालेल. थोडे तिकडे सरकवा. ओके, आधी तुम्ही मग तुम्ही. बरोबर एका अंतरावरती थांबा. पुढे मागे नाहीये ना तुम्ही? बरोबर आहे. बकेट पण पुढे मागे नको. ताई थोडं मागे सरका. बस 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 बस. हा चला, पहिली संधी तुमची. टाका. अर द्या त्यांना एक. हा तुमच्या आधी 5 होऊ द्या. नाही नाही नाही, शेवटची संधी आहे. एक तरी जाऊ द्या. नाही, एक काम करा, अजून एक संधी द्या. बघू 5 10 पैकी बघू काय होतं. नाही, 6 झाले. अजून 4 वेळा बघू काय होतंय. 2 तरी गेले पाहिजेत. थोडं मागे सर. बरं हा 7 पैकी 1. थोडं मागे सरका. बस. 7 पैकी 1, 8 पैकी 1च, 9 पैकी 1च आणि आता 10 पैकी 2. आता त्यांना 10 संधी. चला ताई, तुम्हाला किमान 3 बॉल त्याच्यामध्ये घालायचे. बरोबर, अंतर हेच असलं. चला टाका.
1 पैकी 0. त्यांचे 2 चेंडू त्याच्यामध्ये गेलेले आहेत. 2 नीट नेम धरा. 3 4 6 मध्ये किमान 3 गेले पाहिजे. 5 मध्ये 3 गेले पाहिजे. 6 4 मध्ये 3 गेले पाहिजे तर पुढे झालं. 7 पैकी 1. आता हे 3 गेले पाहिजेत. 8 परफेक्ट. 8 पैकी 2 गेले. 9 आता हा शेवटचा गेलाच पाहिजे. शाबास. तुम्ही बसलात तरी चालेल. ह्या पुढे गेला. आता या दोघी जणी राहिल्यात. पुढे या. सेम खेळ खेळूया. द्या त्यांना. समान अंतरावरती थांबा. बकेट पण समान अंतरावरती घ्या. चला आधी संधी तुमची. बस पुढे यायचं नाही. टाका. 5च संधी येतात. 3 पैकी 1 2 4 झाले. 5 3 चेंडू गेले. तुम्ही तिथेच जा. इथे जा. इथे जा. इथे या. इथे या ताई. ताई इथे या. थांबा. बस 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 बस. हा त्यांना द्या. एक नाही राहू द्या. 3 मोजलेत मी. हा द्या. मारा. जरा सावकाश सावकाश. वेळ घ्या ना. 2 1 झालं. 2 पैकी 1 2 3 पैकी 2 3 4. शाबास. तुम्ही बसलात तरी चालेल. आता ह्या तिघींना या उरलेल्या सगळ्या जणींना आपण चेअर लावूया. संगीत खुर्चीत तुमच्यातली एक निवडूया. प्लीज पुढे चेअर द्या आम्हाला पटकन. चला पुढचा रंग तोपर्यंत आपण ठरवून घेऊया आणि पुढच्या रंगामध्ये आपण एक शेवटचा लॉट घेऊया. बरोबर. मग त्या महिलांना घेऊन आपण पुढे जाऊया. घ्या ना मग. किती जण आहेत? 1 2 3 4 5 6 7 5 चेअर लावा. 5 चेअर लावा. थँक्यू. चला हा मोबाईल कुणाचा राहिला त्यांनी घेऊन जा प्लीज. कुणाचा मोबाईल हरवलाय? इथे वर ठेवला होता. हे बघा हा मोबाईल कुणाचा राहिला घेऊन जा. 5 चेअर लावा. म्युझिक ऑन करा प्लीज. एक चेअर काढा. 5 ठेवा. म्युझिक प्लीज. हा मोबाईल कुणाचा राहिला घेऊन जा. मागे सरकायचं नाही. पुढे सरकायचं. 2 मिनिट. 2 जणींना आउट करा. 2 चेअर काढा प्लीज. थँक्यू सो मच. 2 चेअर आउट करा. म्युझिक प्लीज. चला 1 चेअर कमी करा. मधली चेअर कमी करा फक्त. हा 1 चेअर कमी करा. येस. म्युझिक प्लीज. बस तेवढं. बरोबर. 1 चेअर ठेवा प्लीज. आता याच्यानंतर एक स्पॉट गेम आहे आणि त्या स्पॉट गेम मधून ज्या जिंकतील त्यांना थेट आम्ही पुढचा नंबर घोषित करणार. म्युझिक प्लीज.
अगो बाबो, धन्यवाद. खूप टफ खेळामधून तुम्ही इथपर्यंत आलात. तुम्ही आमच्या संघामध्ये जॉईन आहात. तुम्ही बसलात तरी चालेल. आता बघा, मी कुणाला तरी आधी परीक्षक नेमतो म्हणजे माझ्यावरती डाऊट येणार नाही. शहा परिवारापैकी कोण आहे इथे? तुम्ही आहात ना? तुम्ही आहात ना? या खेळाच्या ताई तुम्ही परीक्षक आहात, कारण हा ना स्पॉट गेम आहे. तुमच्यापैकी या, ही जी ताई असेल तिला थेट संधी मिळेल ह्या सगळ्या महिलांना जॉईन होण्याची. आणि खेळ असा आहे. तुमचं नाव काय ताई? रुचिरा शहा. रुचिरा ताई, आपण एक काम करूया. परफेक्ट मॅचिंग आज इथे कोण आलंय त्यांनी या स्टेजवरती या. ज्यांचं परफेक्ट मॅच आहे असं तुम्हाला वाटेल किंवा मॅक्झिमम मॅचिंगचा जवळ, समजा परफेक्ट मॅच कोणीच नसेल रुचिरा ताई, तर मॅक्झिमम ज्यांनी मॅच केलंय त्यांना आपण पुढच्या खेळात थेट येऊया. आणि याच्या परीक्षक तुम्ही आहात, मी नाही करणार. हा, सावकाश. परफेक्ट मॅचिंग कोण आहे असं तुम्हाला वाटतंय त्यांनी मंचावरती या. त्यांच्यातनं रुचिराताई एक जण निवडणार. परफेक्ट मॅचिंग आपले आपले पार्सल आपल्या, अरे परफेक्ट मॅचिंग आहेत अशाच जणींनी या. थोडं सावकाश. मॅचिंग कुठे निघाला तुम्ही? झुकत्या ना एवढ्या. रुचिराताई, आता तुम्ही ठरवा. माझ्या हातात नाही. थांबा 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 थांबा. हो, एक मिनिट थांबा थांबा. ज्यांनी मॅचिंग केले त्यांनीच या. बस 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 बस. पुरे 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 पुरे. बसा 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 बसा. बरं ऐका ना. आता एक मिनिट थांबा थांबा थांबा. तुम्ही सगळ्याजण आता ह्याच्यातल्या त्या महिलांनी ऑलरेडी खाली व्हा, ज्यांनी ऑलरेडी कुठल्या ना कुठल्या खेळात भाग घेतलाय त्यांनी खाली व्हा प्लीज. प्रामाणिकपणे जा, कारण काय होईल सगळ्यांना त्याशिवाय. ताई, तुमचं वेगळंच चालू कार्यक्रम. इकडे बघा. बर, धन्यवाद. बसा ताई. आता तुम्ही ह्याच्यातून परफेक्ट मॅचिंग तुम्ही बसा. बरं, माझी अशी विनंती आहे की हे मॅचिंग न शक्यतो साडीमधलं असावं तर उत्तम. करेक्ट? कारण काय, थांबा थांबा, बाकीच्या तुम्ही कशाला येत आहे? हा, बर, ठीक आहे. आता फार कोणी येऊ नका मंचावरती, प्लीज बसा. आता हा, परफेक्ट मॅचिंग तुम्ही निवडा आणि तुम्ही मला सांगा कोण आहे. एक एक जण या, त्यांच्या समोर या. एक काम करूया, सगळ्याजणी मागे थांबा. सगळ्याजणी मागे थांबा. एक म्युझिक प्ले होईल, त्या म्युझिक वरती फॅशन शो मध्ये येतात तसं तुम्ही एक एक जण या. बरोबर? ज्या छान येतील, ज्या छान चालत जातील आणि तुम्हाला ज्या परफेक्ट मॅच होतील. म्युझिक द्या प्लीज. जरा मागे सरका. एक एकीने यायचं, एक एकीने यायचं मागे. हा, ठीक आहे. म्युझिक प्लीज. एक एकीने यायचंय. आणि एक काम करा, थांबा थोडं इकडे सरका. सगळेजण इकडे, सगळे इकडे या. म्युझिक थांबवा, म्युझिक थांबवा. काय करायचंय, इकडून यायचंय त्यांच्या समोर, इथे तुम्ही थांबायचंय आणि इकडे जाऊन थांबायचंय. आम्ही या खेळातून 10 जणी निवडणार आहोत. 10 जणींमध्ये वेगळा खेळ घेऊन त्याच्यातून आम्ही एक निवडू. चालेल बरं का? पण ज्यांनी आधी भाग घेतला होता त्यांनी प्लीज खाली बसा ना. म्हणजे काय, माझ्या सगळ्या ताईंना पण संधी मिळेल. ज्यांनी भाग घेतला होता त्यांनी प्लीज खाली बसा. म्युझिक प्लीज. 10 जणी आम्ही निवडणार आहोत. इकडून येणार आहे, तिकडून एक एक नंबर सुरू करा. चला म्युझिक प्लीज. आता द्या म्युझिक. या. आताची घडू नाही असं छान. जरा पोज बीज द्या ना. इथे या मध्ये म्युझिक. जरा छान स्टायलिश चालत या. इथे पोज द्या प्रेक्षकांकडे बघून आणि मग इकडे जा. कळलं तुम्हाला? चला. हा चालेल. या 5-5 जणींच्या ग्रुपने आलात तरी चालेल. 5 जणींनी इथे रांगेत थांबायचं आणि पुढे जायचं. पटपट पटपट. चला, वेळ नाही आपल्याकडे. ज्या ओके त्या पण तुम्ही मला सांगा, मग आपण त्या 10 जणींना बाहेर काढू. चला. आणि पोज इकडे द्यायची प्रेक्षकांकडे बघून आणि स्टाईल मध्ये चालायचं छान. चला 3, 2, 1 म्युझिक प्लीज. अजून 2 जणी रांगेत थांबायचे. रांगेत थांबायचे.
एक मिनिट हे कमाल लाईट थोडे प्लेन ठेवा ना, काय सगळ्याच पिवळ्या दिसायला त्याच्यात. लाईट प्लेन ठेवा. तुम्ही काय करत होतात नेमकं? आत्ताच्या 5 जणी कोण होत्या? हा, या 5 जणी आहेत. त्या दोघींना बाजूला करा. तुम्ही दोघी थांबा. या तिघींना बसवायचे. या नाही, या मागच्या. तुम्ही पण इकडे थांबा. तुम्ही दोघी जणी बसलात तरी चालेल. बसा बसा. पुढच्या 5 जणी तयार राहा. ताई तुम्ही बसा. ताई इकडे मावशी. चला पुढच्या 5 जणी. 3, 2, 1 म्युझिक प्लीज. बसा पटकन बसा. थँक्यू. पुढच्या 5 जणी या. हा घ्या ना. मग कुठे मोबाईल? त्या मला म्हणतायत गुलाबी कलरचं काय तुमचं वाकड आहे काय? बायको बरोबर भांडून आलात का काय विचारतील. चला पुढच्या प्लीज म्युझिक. Yo, blaze off the walk, light it up to the beat. Come on, Jalva. Gorgeous with attitude and every attitude. तुम्ही 4 जणी बसलात तरी चालेल. ड्रेस मॅचिंग आहे पण शक्यतो त्या साडीला प्राधान्य देतात. त्यांचा चॉईस, त्या परीक्षेत आहेत. माझ्यावरती रागू नका. चला पुढच्या 5 जणी या. म्युझिक प्लीज. रागू द्या. म्युझिक प्लीज. 5 जणी या. पटपट या. इकडे बघा प्रेक्षकांकडे. उभे राहा. इथे रांगेत उभे राहा. प्रेक्षकांकडे सगळ्या जणी बसलात तरी चालेल. बसा ताई बसा. ताई बसा. हो बसा. तुम्ही खाली बसलं तरी थांबा. त्यांच्याशी भांडू नका प्लीज. हे काय आहे तुमचं वेगळंच चालू आहे. थँक्यू. पुढच्या जणी या प्लीज. चला म्युझिक प्लीज. पटपट या. वेळ वाया घालू नका. थँक्यू. या पटकन. मॅचिंग तुम्हाला वाटते म्हणून मॅचिंग नाही, जे दिसायला मॅचिंग आहे अशा लोकांनी या. ओके. यातल्या कोणी मॅचिंग आहे असं तुम्हाला वाटतंय? हा बर. मग तुम्ही 5 जणींनी बसलात तरी चालेल. बसा. खाली बसलात तरी चालेल. पुढच्या 5 जणी या. पटपट या. म्युझिक प्लीज. Wait up, go wait up. तुम्ही थांबा. तुम्ही थांबा. मागच्या तुम्ही बसला तरी या तिघी ना. तुम्ही तिघी थांबा. चला पुढच्या या सगळ्या पटकन या. यातलं हे